पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही नाही. नाही, मोदी हे भारतातच डोकावायला तयार नाहीत. भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालंय देशाला मोदींचं. कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालंय, भाजपच्या अनेक लोकांना झालंय. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरे सुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकेल. तर मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो. बरं का, विचारतच नाही, भारताला तो जुमानतच नाहीये. याचं कारण दुबळं सरकार, लाचार सरकार आणि डरपोक सरकार, अत्यंत डरपोक. कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले, ट्रेडच्या दगडाखाली अडकले. ही व्यापार आहे. त्यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे, जगात करायचा आहे, त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करतायत. पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक भारतीयाला, जर सच्चा भारतीय असेल, भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी अंधभक्त, प्रत्येक सच्चा भारतीय, कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे. कारण महागाई होणार आहे, नोकऱ्या जाणार आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे. सर, एक पुण्यातली अत्यंत वाईट ही घटना आहे की एका निवृत्त मुस्लिम जो कारगिल वॉरमधला लढलेला सैनिक होता, त्या सैनिकाला तो फक्त बंगाली आहे म्हणून त्याचा नागरिकत्वाचा पुरावा मागितला गेला आणि त्याच्या घरात जाऊन मोठा गोंधळ घालण्यात आला. माझ्या कानावरती हा विषय आला, वाचण्यात आला. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची